नाशिक महानगरपालिकेची आज विशेष सभा होणार आहे। आज स्थायी समिती सदस्यांची निवड या सभेअंतर्गत होईल। भाजपकडून स्थायी समिती पदाकरता नगरसेवकांची चढाओढ सुरू आहे। मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावली आहे। त्यामुळे सातत्याने शहराचा सरासरी गुणवत्ता हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा खालावत जात असल्याचं दिसतंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच राघवी, काल देखील शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 135 म्हणजेच मध्यम श्रेणीत नोंदवला गेलाय। समीर ॲपच्या नोंदीनुसार काल शहर आणि उपनगरातील बहुतांश भागात हवेची गुणवत्ता जी आहे ती मध्यम श्रेणीतच होती। काही ठिकाणी म्हणजे जर आपण बघितलं तर बीकेसी 188, चकाला 149, मलाड पूर्व 166, माझगाव 154 अशा पद्धतीची ही हवेची निर्देशांक आपण बघू शकतो। एकंदरीतच हवा जी आहे ती सकाळचा वेळ अजूनही धुरकट दिसते। खरं तर आता थंडी देखील कमी होते, त्यामुळे ही जी दृश्यमानता कमी होण्याचा जो प्रकार आहे तो देखील कमी झाला पाहिजे। मात्र तरी देखील अजूनही सकाळची हवा जर आपण बघितली तर धुरकट असं दिसतंय। त्यामुळे ज्या पद्धतीने न्यायालय सातत्याने त्याच्यावर प्रश्न विचारताना पाहायला मिळतंय, तर ते मुंबई महापालिका आता पुन्हा प्रत्यक्षात यावर काही काम करणार का हा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतो। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।